ह्याच्यात आलं आहे का नोटिफिकेशन आलं असेल तर प्लीज शो करा. झूम केलं आहे झूम केलं झूम केलं एकतीस 31 करूयात सुरू. नमस्कार. सुरू करूया आपण. आजचा दिवस हा विशेष असा दिवस आहे. एकूणच आपली जी भारतीय संस्कृती आहे या संस्कृतीला मोक्षदायी संस्कृती असं म्हणलं तरी चालेल. कारण इथे असणाऱ्या वेगवेगळ्या ज्ञानाच्या, भक्तीच्या, कर्माच्याही, योगाच्या ज्या ज्या परंपरा आहेत, ह्या सगळ्यांमधून आपण मोक्षाकडे जाणं, मुक्त होणं, ज्या ज्या दुःखांमध्ये आपण आहोत
त्यातून बाहेर पडणं आणि एक खूप मोठा आनंद प्राप्त करणं हे या संस्कृतीतल्या प्रत्येक पंथाचं, प्रत्येक दर्शनाचं हे नेहमीच उद्दिष्ट होतं. इथे ज्ञानोबांची विठोबाकडे जाणारी वारी असते. इथे नर्मदेची परिक्रमा असते. इथे कुणी कैलास मानसाची यात्रा करतं. इथे नागा साधू आहेत. इथे योगाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. इथे आदिगुरु शंकराचार्यांची पीठं आहेत. अशा विविध मार्गांनी आपल्याला जे प्राप्त करायचं आहे त्यासाठी सतत काम करणारे, सतत मनामध्ये अशीच धारणा असणारे अनेक अनेक पंथ आहेत. भारतीय समाजाच्या मनावर ही परंपरा अगदी पूर्णपणे ठसलेली आहे. या सगळ्याच पंथांमध्ये अतिशय महत्त्वाचं असं आहे ते गुरुचं स्थान. गुरु सगळ्यांनी, अगदी सगळ्यांनी महत्त्वाचा मानला आहे. नव्हे, या गुरुमुळेच जे आपल्याला तत्व प्राप्त करायचं आहे ते प्राप्त होईल आणि म्हणून परमेश्वरापेक्षाही महत्त्वाचं स्थान गुरुचं. हे गुरुतत्व ज्या दिवशी पूर्णपणे, अगदी पूर्णपणे प्रगट झालं, त्याची जी सर्वोच्च अशी क्षमता आहे ती प्रगटली, तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशी असं म्हणतात की शिवशंकरांनी जे योगशास्त्र आहे ते वर्णन करून सांगितलं, त्याची दीक्षा दिली सप्तर्षींना आणि तिथूनच पुढे हे शास्त्र सगळीकडे प्रसृत झालं. आणि म्हणून दरवेळी, दरवर्षी आपण ही गुरुपौर्णिमा साजरी करतो. पण साजरी करतो म्हणजे काय? ज्या दिवशी हे गुरुतत्व प्रकट झालं होतं तो दिवस आजही त्याच्या सगळ्या क्षमता घेऊन आहेच आहे. आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेलं ध्यान हे आपल्याला ज्या ठिकाणी आपण आहोत त्यापेक्षा उच्च स्थानावर घेऊन जाईल. म्हणून हे ध्यान करायचं. आजचं ध्यान गुरुदर्शन ध्यान सुरू करूया आपण. मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला ध्यानाकडे जायचं आहे. पूर्ण शांत स्वस्थ होऊन ध्यान स्थिती धारण करा. ध्यान स्थिती जी आपल्याला सुखकर वाटेल, पण या स्थितीमध्ये आपला पाठीचा कणा पूर्णपणे सरळ ताठ असा असेल. जेव्हा आपण ध्यान करू तेव्हा ऊर्जेचं वहन हे या पाठीच्या कण्यामधूनच होणार आहे. आणि म्हणूनच कुठेही या कण्यामध्ये आपल्याला दबलेली स्थिती नको आहे. त्यासाठी जिथे कुठे तुम्ही बसलेले आहात शक्यतो मांडी घालून बसा. शक्य नसेल तर जे आसन आपल्याला सुखकर वाटेल, अगदी खुर्चीवर बसलात तरीही चालेल. पण शक्यतो बाहेरचे कुठलेही डिस्टर्बन्सेस येणार नाही. घरामध्येही आपण शांतपणे हे आसन करू शकू अशा प्रकारची जागा आणि अशाच प्रकारचं आसन निवडा. बसलेल्या या स्थितीमध्ये लक्ष द्या की आपले दोन्ही सीट बोन्स आहेत हे दोन्हीही जमिनीला व्यवस्थित टेकलेले आहेत का? उजवीकडे किंवा डावीकडे त्याचा भार आलेला नाही ना? अर्थात एका बाजूला आपण झुकलेले नाही याची खात्री करून घ्या.
आता दोन्ही सीट बोन्सवर समसमान भार ठेवून नाभीमधून पोटाचा भाग वरती लिफ्ट करा. छातीच्या तळामधून नाभीवरती उचलून घ्या. दोन्ही कॉलर बोन्स मधून छातीचा पूर्ण पिंजरा वरती लिफ्ट करा. खांदे थोडेसे मागे ढकला आणि दोन्ही फळ्याची हाडं जमिनीच्या दिशेने ढकला. या सर्वांमध्ये कंबर जर पुढे गेलेली आहे असं वाटत असेल तर थोडंसं मागे झुकून पुन्हा एकदा कंबर व्यवस्थित करून घ्या आणि दोन्ही सीट बोन्सवर समसमान भार आहे का हे पुन्हा एकदा बघून घ्या. पाठीच्या कण्याची स्थिती सुव्यवस्थित केल्यानंतर दोन्ही हातांकडे बघा. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, ज्या स्थितीमध्ये मी आता बसलेले आहे ही स्थिती, किंवा दोन्ही हात एकमेकांवर ठेवून ते दोन्ही टाचांवरती ठेवून देणं ही अशा प्रकारची स्थिती. जी स्थिती आपल्याला योग्य वाटेल, सहज साधेल अशी स्थिती धारण करा आणि मग शांतपणे डोळे मिटून घ्या. बाहेरच्या सर्व जगाशी आपला तीव्र संबंध आपल्या डोळ्यांमधूनच येतो. त्यामुळे डोळे शांत मिटून घ्या. पूर्ण स्वस्थ, पूर्ण शांत, पूर्ण एकाग्र व्हा. पण ज्या ठिकाणी आहोत तिथे बाहेरून येणारे जे कोणते आवाज असतील, या आवाजांकडून हळूहळू आपलं लक्ष काढून घेत आपल्या श्वासावरती आपलं लक्ष स्थिर करा. पूर्ण शांत अशा अवस्थेमध्ये, पूर्ण स्थिर अशा अवस्थेमध्ये आपल्या श्वासोच्छ्वासाकडे लक्ष द्या. शांतपणे श्वास पहा, अगदी शांतपणे. पुढचे काही क्षण केवळ आणि केवळ श्वास बघा. शरीरं सुरूपं तथा वाक्कलत्रम्. शरीरं सुरूपं तथा वाक्कलत्रम्. यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यम्.
किं ततः किं ततः किं ततः किं ततः किं ततः किं ततः किं कलत्रादि पुत्रपौत्रादि सर्वं गृहं बान्धवा सर्वमेतद्भिजातं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चेन लग्नं ततः किं 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 रूपवान असं शरीर आपल्याकडे आहे. आपण बलवान आहोत. अतिशय उत्तम असं कुटुंब आपलं आहे. पुत्र आहेत, पौत्र आहेत. खूप मोठं यश आपण संपादन केलेलं आहे. फार मोठी प्रसिद्धी आपली समाजामध्ये आहे. पण असं सगळं असून सुद्धा जर गुरूंच्या पायाशी आपलं मन लागत नसेल तर या सर्वांचा उपयोग तरी काय? ततः किं ततः किं ततः किं. सर्वात महत्वाचं असं गुरुतत्व आणि या गुरुशी आपण पूर्णपणे एकरूप होणं. त्यांच्या पायाशी आपण पूर्ण लीन होणं. या सर्वांमधूनच काय ते साध्य होईल. बाकी सर्व गोष्टी असतील नसतील पण ज्ञान देणाऱ्या गुरुचं अस्तित्व आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये नितांत महत्वाचं. आणि म्हणूनच या शांत पूर्ण स्थिर आणि ध्यानाकडे जाणाऱ्या स्थितीमध्ये अवस्थेमध्ये आपण गुरूंचं ध्यान करूया. सर्वांचे गुरु असणाऱ्या दत्तात्रेयांचेही अनेक गुरु. प्रत्येक आणि प्रत्येक परंपरांमध्ये पंथांमध्ये प्रत्येकामध्येच या गुरुचं नितांत महत्व. आणि म्हणून आपल्या सर्वांचेही गुरु सद्गुरु विविध असतील, वेगवेगळे असतील. ज्यांनी आपल्याला सुपंथ दाखवला, ज्यांनी आपल्याला योग्य मार्गावर आणले, ज्यांनी आपल्याला सुंदर जगण्याचा मंत्र दिला, ज्यांनी आपल्या मनामध्ये नाम पेरलं, ज्यांनी आपल्या बुद्धीमध्ये ध्यान विकसित केलं. अशा प्रत्येकाचा वेगळा असा गुरु असेल. या शांत अवस्थेमध्ये आपल्या डोळ्यासमोर आपल्या त्या गुरूंचं चित्र घेऊन या, जे सुपंथाचे मार्गदर्शक आहे, ज्यांच्याशी आपलं हृदय जोडलेलं आहे. वेळोवेळी मार्गदर्शन करून ज्यांनी आपल्याला योग्य अशा मार्गावर आणलेला आहे. अशा आपल्या अतिशय जवळच्या अशा गुरूंचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर घेऊया.
चेहऱ्यामध्ये संपूर्ण आकृती, पूर्ण प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर घेऊन या. या प्रतिमेमध्ये त्यांचा चेहरा, त्यांचे हात, त्यांचे पाय, त्यांची पूर्ण बसलेली मुद्रा, उभी राहिलेली मुद्रा, ध्यान स्थितीतली मुद्रा, आशीर्वाद देणारी मुद्रा, जी कोणती मुद्रा आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या डोळ्यांमध्ये सामावलेली आहे, आपल्या गुरूंची ती शांत अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर घेऊन या. आपल्या डोळ्यांनी ही संपूर्ण प्रतिमा न्याहाळा. आपल्याला आशीर्वाद देणार आपले गुरु आता साक्षात आपल्या डोळ्यासमोर आहेत. ही प्रतिमा ही केवळ प्रतिमा नाही, हे आपल्या गुरूंचं साक्षात चैतन्य आहे, जे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी या प्रतिमेमध्ये अवतरला आहे. शांतपणे या गुरूंचं दर्शन घ्या. आपले डोळे जरी मिटलेले असतील तरीही मिटलेल्या डोळ्यांनी या प्रतिमेकडे शांतपणे बघा. नव्हे, या गुरु चैतन्याकडे शांतपणे बघा. या संपूर्ण आकृतीकडून आता आपलं लक्ष आपल्या गुरूंच्या केवळ चेहऱ्याकडे घेऊन जा. आणि बघा, आपल्या गुरूंचे डोळे आपल्याशी बोलत आहेत. या डोळ्यांमध्ये अनंत अशी करुणा आहे. या डोळ्यांमध्ये वात्सल्य आहे. या डोळ्यांमध्ये नितांत असा प्रेमभाव आहे. या डोळ्यांमध्ये आपल्याला ज्ञान देण्याची ही क्षमता आहे आणि आपल्यावर प्रेम करण्याचीही. या डोळ्यांकडे शांतपणे बघा. आपले डोळे आणि आपल्या गुरूंचे डोळे या व्यतिरिक्त काहीही नाही. आपण केवळ शांतपणे या डोळ्यांकडे बघतो आहोत आणि या डोळ्यांमधून येणाऱ्या वात्सल्यामध्ये, प्रेमामध्ये आपल्या शरीरातला कण आणि कण न्हाऊन निघतो आहे. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये या प्रेमाची, या वात्सल्याची जाणीव होते आहे. ही करुणा आपल्या कणाकणामध्ये आपल्याला जाणवते आहे का बघा. जिवंतपणा, गुरूंच्या डोळ्यांमधला जिवंतपणा आपल्याही शरीरामध्ये भरून राहिला आहे. या डोळ्यांकडे आणि तिथून येणाऱ्या या चैतन्य पूर्ण अनुभूतीकडे काही क्षण एकाग्र व्हा, शांत व्हा, अनुभूती व्हा.
डोळ्यांमधल्या या चैतन्याला असंच आपल्या मनामध्ये सामावून घे. आपण आता खाली गुरूंचे जे हात आहेत ते हात बघूया. नेहमीच डोळ्यांमधलं वात्सल्य आणि हातांमधून येणारा आशीर्वाद हा आपल्यापर्यंत पोहोचतो. जी कोणती आपल्या गुरूंच्या हातांची स्थिती असेल, मग ती ध्यानस्थ असेल किंवा आपल्याला आशीर्वाद देणारी असेल, बांधलेल्या हातांनी आपले गुरु आपल्यासाठी खूप काही करतात आणि आशीर्वादाच्या हातांनी तर भरभरून आपल्याला देतात. जी आपल्या गुरूंची आकृती असेल त्या हातांकडे शांतपणे बघा. हे हात खूप काही देणारे आहेत, ते ज्ञान देणारे आहेत, ते प्रेम देणारे आहेत, ते सर्व काही देणारे आहेत. आपलं पूर्ण लक्ष गुरूंच्या या हातांकडे केंद्रित करा. लालसर असणारे हृदयामधलं प्रेम, हृदयामधलं चैतन्य, हृदयामधला जिवंतपणा ज्यांच्या हातांमध्ये अवतरलेला आहे, असे अतिशय मऊ असे आपल्या गुरूंचे हात शांतपणे बघा. हे आपल्याला खूप काही देतायत. चैतन्याचा प्रकाश आपल्या शरीर मनामध्ये व्यापलेला आहे. या हातांकडून जे जे येत आहे ते सर्व अनुभवा. ते निश्चित येत आहे, ते खूप काही देत आहे. ही अनुभूती शांतपणे घ्या, काही क्षण घ्या. वात्सल्याचा वर्षाव करणारे गुरूंचे डोळे, आशीर्वाद देणारे गुरूंचे हात. आणि आता बघूया आपल्या गुरूंचे पाय, चरण कमल, पाद पद्म. या आपल्या गुरूंच्या पावलांकडे बघा. मस्तकापासून पावलापर्यंत त्यांच्या शरीरामध्ये चैतन्यच आहे. हे चैतन्य अनुभवताना आपण नतमस्तक होऊया. अर्थात आपलं मस्तक, आपलं कपाळ आपल्या गुरूंच्या चरणांवर ठेवूया. जो भाव आपल्या मनामध्ये असेल, लोटांगण घालायचं असेल, पूर्ण समर्पण करायचं असेल, गुरूंच्या पायांवर आपलं कपाळ ठेवायचं असेल, जे काही आपल्याला वाटतं आहे ते धारण करा. संपूर्ण समर्पण आपल्या गुरूंच्या चरणावरती पूर्ण समर्पित व्हा. आपलं अज्ञान, आपल्या मनामध्ये असणारे नकारात्मक भाव, आपल्या शंका कुशंका सगळं पूर्णपणे समर्पित करा त्या गुरूंच्या पावलांवरती. हे सारं काही घेण्याची आणि तरीही आशीर्वादातून आपल्याला शुभ असंच देण्याची क्षमता आपल्या गुरूंकडे आहे. आणि म्हणून
सगळं काही समर्पित करा. आपल्या चुका असतील, आपले प्रमाद असतील, आपल्या सर्व साधनेमधला आळस असेल, सारं काही, अगदी सगळं काही समर्पित करा आणि शांतपणे असेच थांबा. नतमस्तक स्थितीमध्ये थांबा. अनंत संसार समुद्रतारम् नौकाहिताभ्यां गुरुभक्तिताभ्यां वैराग्य साम्राज्यद पूजनाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम्. नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम्. गुरूंच्या चरणावर ठेवलेलं मस्तक त्यांच्या बोटांमधून आपल्या कपाळामध्ये एक चैतन्य जात आहे. आपल्या गुरूंचं आणि आपलं असं एक नातं या स्पर्शामधून तयार होत आहे. गुरूंच्या चैतन्याशी या स्पर्शामधून आपण जोडले जातो आहोत. हे नातं, हा स्पर्श, हे चैतन्याने जोडलं जाणं असंच ठेवत आता आपण पुन्हा एकदा ध्यान स्थितीमध्ये बसतो आहोत. गुरूंकडून त्यांच्या पावलांमधून आलेलं चैतन्य आपल्या कपाळाशी असंच जोडलेलं आहे. आपल्या गुरु ग्रंथीशी जोडलेलं आहे. आपल्या भ्रूमध्याशी जोडलेलं आहे. प्रकाश रूप असणारं गुरूंचं चैतन्य आपल्या या भ्रूमध्यामध्ये सामावलं आहे. आपलं हृदय आपल्या गुरूंशी जोडलेलं आहेच आहे आणि म्हणून आपल्या भ्रूमध्यामध्ये आणि आपल्या हृदयस्थानामध्ये गुरूंचं चैतन्य, गुरूंची प्रतिमा, गुरूंची चैतन्ययुक्त प्रतिमा प्रतिष्ठापित करा. आपल्या भ्रूमध्यामध्येही आपले गुरु आहेत. आपल्या हृदयामध्येही आपले गुरु आहेत आणि गुरूंचंच हे चैतन्य आपल्या शरीरातल्या कणाकणामधून वाहत आहे. रक्तातला कण आणि कण, मेंदूमधून येणाऱ्या चैतन्याच्या लहरी सगळीकडे, अगदी सगळीकडे हे गुरुतत्व आहे. आपल्या नसानसांमधून वाहत आहे. आपल्या रक्तवाहिन्यांमधून प्रवाहित होत आहे. या गुरुतत्वाची अनुभूती आपल्याला जाणवते आहे का बघा, येते आहे का बघा. पूर्ण चैतन्य पूर्ण अशा या अनुभूतीमध्ये राहा. सर्वत्र कणाकणामध्ये हे गुरुतत्व अनुभवा, हे चैतन्य अनुभवा. शांत स्वस्थ अशा या अवस्थेमध्ये काही क्षण थांबा. हे गुरुदर्शन आपल्याला कणाकणामध्ये होत आहे. या गुरुतत्वाने आपला कण आणि कण, पेशी आणि पेशी व्यापली आहे.
छोटा मी नाहीच. मी म्हणजे गुरूंचं चैतन्य आहे. जब मैं था तब गुरु नहीं, अब गुरु है हम ना. प्रेम गली अति सागरी, तामे दोन समान. आपण गुरुमय आहोत, आपण चैतन्यमय आहोत. हे तत्व आपल्याला सामावून घ्यायचं आहे. ही प्रतिमा असेल नसेल, पण हे तत्व आपल्यामध्ये आलं आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण हे तत्व आपल्यामध्ये आकर्षित केलं आहे. आता हे तत्व आपल्याला प्रत्येक क्षणाला योग्य मार्गदर्शन करत राहणार आहे. या चैतन्याच्या सततच्या अस्तित्वासाठी साधनेचा एक दृढ संकल्प आपल्या मनाशी करा. भक्तीचा, ध्यानाचा, सुयोग्य कर्माचा संकल्प आपल्या मनाशी करा. हा संकल्प हे चैतन्य आणि गुरूंची डोळ्यांमध्ये साठवलेली प्रतिमा, ह्या सर्वांना हात जोडून नमस्कार करा. आणि हे तत्व असंच आपल्यामध्ये ठेवत सावकाश हातांचे तळवे एकमेकांवर घासा. उंजळ चेहऱ्यावर ठेवा. त्यात अगदी सावकाश डोळे उघडा. चेहऱ्यावरून हात फिरवून घ्या आणि काही क्षण पूर्ण शांत, पूर्ण स्वस्थ. पुढे जे काही आपण ऐकणार आहात ते ऐकण्यासाठी आणि आपल्यामध्ये ते आकर्षित करण्यासाठी म्हणून तयार असा. थांबा. पुढे आपण एक खूप सुंदर विषय ऐकणार आहोत. जोडलेले राहा. त्याच्यावर बघतो ते खूपच वेळ झाला.
आज गुरुपौर्णिमा. योग क्षेत्रामध्ये ज्यांच्यामुळे काही विशेष ज्ञान मिळालं असे आमचे गुरु आचार्य योगानंद अय्यंगार गुरुजी, आध्यात्मिक क्षेत्रामधले गुरु, अशा सगळ्यांना अगदी मनापासून वंदन. आई वडील आपल्याला बोलायला शिकवतात, आई वडील सुद्धा आपले गुरु, पण विशेष उल्लेख जे लहानपणी बोलायला शिकवतात, तसं व्यासपीठावर सुद्धा बोलावं लागतं. या व्यासपीठावरती ज्यांनी बोलायला शिकवलं, जेव्हा कशा प्रकारे उभं राहावं, कशा प्रकारे शब्दांचा उच्चार करावा याची माहिती सुद्धा नव्हती, आणि कशा प्रकारे बोललं जावं, कशा प्रकारे हावभाव असावे, हातवारे कशा प्रकारे करावे, हे ज्यांनी शिकवलं ते एक छोटस रहस्य माझ्या स्वतःच्या जीवनातलं. ते म्हणजे माझी स्वतःची भार्या सौ अस्मिता. गुरु म्हणून आज तिलाही मी वंदन करतो. त्याच्याबरोबर महत्वाचे आहात तुम्ही सगळे विद्यार्थी, तुम्ही सगळे साधक, की ज्यांच्यामुळे आम्ही बोलते होतो, आम्ही विशेष काही ज्ञान प्रदान करू शकतो. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची उपस्थिती ही नितांत आवश्यक असते. गुरुपौर्णिमेचं हेच महत्व आहे की जिथे जिथे आपल्याला उत्तम उत्तम दिसत आहे, समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेच टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. जिथे जिथे उत्कटता आहे, जिथे जिथे भव्यता आहे, जिथे जिथे मला जाणवेल की इथे काहीतरी मिळतंय, ते आपल्यासाठी गुरुतत्व आहे. याच धर्तीवरती भगवान श्री दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. पक्ष्यासारख्या जीवाला त्यांनी गुरु मानलं, लहान बालकाला त्यांनी गुरु मानलं, निर्जीव वस्तूला सुद्धा त्यांनी गुरु मानलं. आपण सुद्धा ही दृष्टी धारण करणं हे आजच्या दिवशी नितांत आवश्यक आहे. आजची परिस्थिती वेगळी आहे, आजचा काळ वेगळा आहे, परंतु ऊर्जा ही ऊर्जाच आहे. सहस्रावधी वर्षांपूर्वी हीच ऊर्जा होती, आज सुद्धा हीच ऊर्जा आहे, आणि सहस्रावधी वर्षानंतर सुद्धा हीच ऊर्जा असणार आहे. गुरुपौर्णिमेला याच ऊर्जेचं वहन गुरूंमधून होणार आहे आणि शिष्यांमधून सुद्धा होणार आहे. पहा, पौर्णिमा, दर पौर्णिमेला तर आपण ध्यान घेत असतोच. गुरुपौर्णिमेचं ध्यान विशेष आहे. गुरुपौर्णिमेचा विषय सुद्धा विशेष असतो. काय होतं पौर्णिमेला? पौर्णिमेला असं होतं की आपल्या मनामध्ये जो भाव आहे, समजा प्रेम भावनेने मी भरलेलो असेल, तर पौर्णिमा या प्रेमाची पूर्तता करून टाक. मी अत्यंत ज्ञान देण्याच्या भावनेने भरलेलो असेल, तर पौर्णिमेला ज्ञानाची पूर्णता होते. जो भाव आपल्या मनामध्ये आहे, आपलं मन हे चंद्राशी जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे चंद्राच्या पूर्णतेबरोबर आपल्या मनातल्या भावाची पूर्ती सुद्धा करण्यासाठी पौर्णिमा असते. आणि आज तर गुरुपौर्णिमा, त्यामुळे गुरुतत्वाचं विकसन, गुरुतत्वाची पूर्णता हा आजचा नितांत महत्वाचा विषय आहे. पहा, नात्यांमध्ये सुद्धा हेच आहे की भावाविषयी असलेली पूर्णता, भावाविषयी, बहिणीविषयी असलेली पूर्णता एका विशिष्ट टोकाला पोहोचावी, या दृष्टीने आपल्याकडे आहे रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा. आपल्याकडे पती पत्नींचं एकमेकांविषयीचं जे प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी, त्याची पूर्णता साधण्यासाठी आपल्याकडे आहे वट पौर्णिमा. आणि गुरूंविषयी जो आपला भाव आहे किंवा गुरूंना जे शिष्याविषयी वाटत आहे, ती प्रेमाची, ज्ञानाची पूर्णता म्हणजे गुरु पौर्णिमा. अशा सगळ्या पौर्णिमा आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला दिसत असतात. संस्कृतीत असं काहीही नाही जे निरर्थक आहे.
त्याला एकतर वैज्ञानिक दृष्टिकोन तरी आहे किंवा भावनिक नातेसंबंध दृढ करणारा असा धीर उदात्त सुंदर असा भाव आहे. याच पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा ज्ञान घेत घेत ध्यान करत करत एक दिवस असा उजाडला की पौर्णिमाच होती आणि अंतिम सत्याच्या निकट जाऊन पोहोचले. अंतिम सत्याचं दर्शन करून घेतलं बुद्धांनी आणि ते बुद्धांपासून भगवान बुद्ध बनले. अशा प्रकारे पौर्णिमेचं हे महत्व आहे. पौर्णिमेचा हा विशेष कौतुकास्पद असा भाग आहे. आज जो विषय मला तुमच्या समोर ठेवायचा आहे तो आपल्या संस्कृतीचा आहे. विशेष गुरूंच्या मनामध्ये जे आहे, जो गुरु भाव आहे तो पोहोचवणं आवश्यक आहे. पोहोचवण्यासाठी संत ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे ये हृदयीचे ते हृदयी घातले, हे काम तर साध्य झालंच पाहिजे. एकत्रित मिळून आपल्याला ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यम करवावही अशा प्रकारचं कार्य पुढे जाऊन करायचं आहे. हे कार्य करण्यासाठी जे माझ्या हृदयात चालू आहे, जे माझ्या मस्तकामध्ये चालू आहे ते सगळं मी तुमच्या समोर बोललो पाहिजे. यातलं जे जे उत्कट वाटेल, जे जे भोग्य वाटेल ते सगळं आपण ग्रहण करावं, ते स्वतःकडे गाळून घ्यावं आणि त्यानुसार आपलं आचरण सुरू करावं. 10-15-20 मिनिटं मला काही गोष्टी सांगायच्या. एकचित्त होऊन आपण ऐकलं तर याचा निश्चित उत्तम परिणाम होईल. भवितव्याला एक विशेष दिशा आपल्याला मिळाल्या वाचून राहणार नाही. जो विषय डोक्यामध्ये चालू आहे तो संस्कृतीचा आहे, तो स्वातंत्र्याचा विषय आहे, तो स्वतंत्र प्रेरणेचा विषय आहे. गुलामगिरीमधून हजारो वर्षांच्या गुलामगिरीमधून आपण बाहेर पडलो खरे, पण प्रश्न आहे खरोखरीच की आपण सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर पडलेलो आहोत का? आपण आरोग्य विषयक गुलामगिरीतून बाहेर पडलेलो आहोत का? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळण्यासाठी आज तुमच्या समोर पुढच्या 5-7 मिनिटांसाठी राजा शिवछत्रपती या पुस्तकामधली 2-3 पानं वाचणार. लहान होता शिवबा, 12-13-14 वर्षांचा सुद्धा नसेल असा शिवबा, अत्यंत स्वाभिमानी त्याला त्याच्या आईने बनवलेला आहे. असा शिवबा हा आदिलशहाच्या दरबारामध्ये गेलेला आहे आणि मनामध्ये बंड पेटलेला आहे, मनामध्ये आग पेटलेली आहे, मनामध्ये अस्वास्थ्य निर्माण झालेलं आहे की आता या दरबारामध्ये तर आपण आलो पण आदिलशहा समोर मला झुकायचं नाही, माझी संस्कृती मला झुकू द्यायची नाही, माझा अभिमान, माझा स्वाभिमान मला कोणाच्या तरी चरणी अशा प्रकारे झुकवून द्यायचा नाही. असा तीव्र विचार मनामध्ये असताना काय द्वंद्व पेटला असेल, मस्तकामध्ये काय चालू असेल, हृदयामध्ये आग कशी पेटलेली असेल, हे या काही पॅराग्राफ वरनं व्यक्त होत आहे. आहेत तसे पॅराग्राफ मी आपल्या समोर वाचणार आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी अतिशय सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढची एक 7-8 मिनिटं मला त्यासाठी द्या, पण एक चित्त होऊन ऐका, ध्यानस्थ होऊन ऐका. असं नाहीये की उगीच वाचतो आहे, त्याच्या मागे त्या शब्दांमध्ये भरपूर अर्थ दडलेला आहे. कदाचित अशा प्रकारचं स्वसंवाद हे आपण आपल्याशी सुद्धा करणं आज आवश्यक विषय आहे. पहा, मी वाचायला सुरुवात करतो, शांत चित्ताने ऐका. आणि शिवबा वडिलांबरोबर विजापुरात आला. आई साहेब व पंत बरोबर होतेच. शिवबा विजापुरात त्या प्रचंड वेशीतून प्रवेशला. विजापूर, दारुल जफर विजापूर, सुलतान मोहम्मद शाह आदिलशहाची ही आलिशान दारू सल्तनत, केवढी दिमाखदार राजधानी. ऊन आणि पाऊस खाऊन काळी ठिक्कर पडलेली 5-5 पुरुष उंचीची ही चिरेबंद तटबंदी, एका दुसरी, तिच्या तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि तो खास शाही किल्ला, केवढे एक बुरुज आहे. हा उपली बुरुज, तो गरबी बुरुज, तो सर्जा बुरुज, आणि तो किती मोजावेत, किती सांगावेत, अगणित काळ्या भोर पाण्याने भरलेला हा भयंकर खंदक. भाले, तलवारी आणि बंदुका खांद्यावर धरून पहारा करणारे पहाते तटावरचे धिप्पाड हशम, हुकुमाशिवाय वाराही किल्ल्यात शिरू शकत नाही. खंदकात ती पहा, त्या धिप्पाड हशमांची प्रतिबिंबे. शिवछत्रपती पाहतात हा मक्का दरवाजा किती बळकट, किती प्रचंड, त्यावर किती अणकुचीदार खिळे,
7 मस्तकांचा ऐरावतही या दरवाजावर धडक द्यावयास बिचकेल असा हा एकच दरवाजा नाही, असे अनेक अंबारीसह हत्ती सहज जातो या दरवाजातून. इतकेच नव्हे तर आदिलशहाचा हत्तीवर धरलेला उंच हिरवा झेंडाही न वागता जातो या दरवाजातून. गगनाशी गोष्टी करणारे ते पहा दिमाखदार मिनार आणि घुमट, उंच उंच चढत गेलेले असे मिनार आणि पांढरे शुभ्र प्रचंड घुमट, अनेक चंदनाच्या धुंद वासाने कोंदून गेलेले दर्गे इथे अनेक आहेत. ती पहा जुम्मा मशीद एवढी ती प्रचंड, आणि तो पहा एक एक टोले जंग शाही महाल, तो मेहतर महाल, तो गगन महाल, तो आसर महाल, तो आयने महाल, आणि तो हा घुमणारा आवाज कसला? पावल्यांचा. प्रचंड विहिरीत घुमतायत ते. ती आहे चंदा बावडी आणि ती आहे ताज बावडी. एवढ्या प्रचंड विहिरी उभ्या दख्खनच्या मुलुखात दुसऱ्या कुठेही नाही. आणि घुमत घुमत आदिलशाहीचा दरारा गाजवणाऱ्या त्या पहा तोफा जबडे पसरून तटांवर आणि बुर्जांवर कशा बसलेल्या आहेत पहा. तटांवरून गस्त घालीत फिरणाऱ्या त्या हबशांसारख्या हजार हशमांचं बळ त्या पहा. ते एकाच तोफेत साठवलेले आहे. तिचे नाव आहे लांडा कसा. आणि भयभीत करणारा तो अकराळ विक्राळ जबडा कोणत्या राक्षसिणीचा? होय, राक्षसीणच आहे ती. तिची भूक भयंकर आहे. राक्षस तागडीच्या रणांगणावर राक्षसीण गगना एवढा घास घेत होती. विजयनगरचे साम्राज्य एका घासात गिळावयास गेलेली ती डाकीण, हीच ती डाकीण. मुलुक मैदान सरजे बुर्जावर आवासून करून बसली आहे. मुलुक मैदान. हिचे वजन आहे खंडोगंटी. आणि ते बघ शिवबा, प्रचंड घोडदळ, हजारो घोडे, हजारो धिप्पाड स्वार, हजारो हत्ती, आणि त्या अगणित शुद्ध नाळा, पिरनाळा, गरनाळा, जेजला पाहिल्या होत्यास का कधी इतक्या शिवबा? समजले आदिलशाहीचे सामर्थ्य. आणि आता ही श्रीमंती बघ. लुटून आणलेले विजयनगर आणि कर्नाटक विजापुरात तुडुंब भरलेलं आहे. मराठ्यांच्या गायीचे पिळून काढलेलं दूध विजापुरात वाहत आहे. हा बाजार, इथे सगळं काही मिळतं. चांदी, सोने, हिरे, कापड, पितळ, लोखंड, मद्य, मांस, माणसे, बायका सुद्धा. मिळत नाही फक्त स्वातंत्र्य. ते विकत मिळत नाही, भीक मागून मिळत नाही, रडून मिळत नाही, लढूनच मिळवावं लागतं. आणि ती तांबडी दुकानं कसली शिवबा? नको जाऊस तू त्या बाजूला. तुला सहन होणार नाही. ते सहन करायला फार विशाल करावं लागतं. तुला ते नाहीच जमणार. ती दुकाने आहेत गोमांस. ही बघ बागेत कारंजी थुई नाचतायत. इराणच्या चमरबंद बागीच्यातही फुलत नसेल असा हा पहा जाफरखानी गुलाब. सब्जा आणि गुलाब यांच्या खुशबूचा हा बघ सुंदर मिलाफ. त्या महालांच्या जाळीदार पडद्याआडून येणारे ते कवाल्यांचे आणि गजरांचे मादक आलाप. किती सुंदर महाल आहेत ते. नक्षीदार कमानी, जाळीदार झरोके, पेलेदार सज्जे, झुळझुळते पडदे, आणि काय सांगू. बादशहाची सेवा केली, नोकरी केली की अशा महालात राहायला मिळते शिवबा. विचार कर. ती बघ तुझ्याच वयाची मुलं. बघ घोड्यावरून किती रुबाबात, किती झोकात चाललेली आहेत. कुठे माहित नाही तुला? दरबारात. शहनशाह जिल्दे सुवानी परवरदिगार आदिल शाह हजरत मोहम्मद बादशाहांना कदमबोसी मुजरा करण्यासाठी आला हजरत बादशाह. मग त्यांचं कौतुक करतील, त्यांना किंमतवान सुंदर पोशाखही देतील, पदव्या देतील. हे सर्वजण उद्या शाही तख्ताचे आधारस्तंभ बनतील. अर्काने दौलत मदारुल महाम. तुला नाही जायचं? जा ना, सन्मान होईल तुझा. कदाचित दयावंत प्रेमळ मायबाप बादशाह तुला जवळ घेतील, प्रेमाने कुरवाडतील सुद्धा. जा. का तुझे वडील नाही का जात? तुझे नातलगही जातात. तूही जा. तू पुण्यात राहतोस. ती पुण्याची जहागीर तुझ्या वडिलांना कोणी दिली? बादशहांनीच दिली ना. तू अन्न कोणाचे खातोस? कुणाच्या मेहरबानीने जगतोस. हे उपकार ज्या बादशहाचे आहे त्या दीनदयाळ बादशहांना साधा मुद्रा करायचा, तर त्यासाठी इतका विचार, इतके आढेवेडे. ते बघ तुझे वडीलही निघाले दरबाराला. जा. काय विचार केलास का शिवबा? काय बोलतो आहेस तू? जावेसेच वाटत नाही दरबारात. शेजारी येते, बादशहांबद्दल तिटकारा वाटतो, चीड येते, संताप येतो शिवबा.
शिवा कोणी शिकवले तुला हे नादान चाळे? अन्नदात्याशी ही कृतज्ञता, याचा परिणाम काय होईल तुला कल्पना आहे का? सुलतान या 4 अक्षरात जेवढा भयंकर दारुगोळा भरलेला आहे त्याची तुला थोडी दखल तरी आहे का? फडका उडाला तर काय होईल अंदाज आहे तुला? आठव, मुरार जगदेवराव सारख्या अत्यंत शूर आणि मातब्बर नेकजात सरदाराची थिंड निघाली होती या विजापूरच्या रस्त्यातून. तुझी पोराची काय कथा रे? शहाजीराजांच्या घरात बंडखोरीचे मनसुबे चालतात अशी नुसती अफवा जरी बादशाहच्या कानी गेली तर छे छे छे, कल्पनाच करत नाही. तुझा तो पुण्यातला वाडा पुन्हा एकदा थरथरा पेटेल. ती तुझ्या बापानं मिळवलेली आणि म्हातारपणी तुझ्या त्या पंत म्हाताराने राबवून उभी केलेली दौलत हत्तीच्या पायाखाली आणि घोड्यांच्या टापाखाली तुडवली जाईल रे. ज्यांच्याकरता हा संसार मांडला त्या तुझ्या भावंडांची, तुझी आणि तुझ्या आईची फरफट निघेल भर रस्त्यावरून. आणि मग हातापायात बेडा पडलेले शहाजीराजे चोर दरोडेखोरांप्रमाणे विजापूरच्या या रस्त्यावरून एखाद्या अफजल खानाकडून वा एखाद्या मुस्तफा खानाकडून मिरवले जातील, तोफेच्या तोंडे दिले जातील. शिवबा, तोफेच्या तोंडी जाता जाता शहाजीराजे टाहो फोडून तुझ्या पंत म्हाताऱ्याला विचारतील की पंत, पोराला काय शिकवले? भोसल्यांचे घरदार तुमच्यामुळे मातीला मिळाले. शिवबा, विचार कर. तुझ्या दादाजी पंतांचा, तुझ्या आई वडिलांचा आणि तुझा स्वतःचाही विचार कर वेड्या. असं घात करून घेऊ नकोस. तुझं लग्न झालेलं, संसार कर, बादशहाची नोकरी कर, सुखी हो जा. बादशहाला नम्रपणे बिनतक्रार मुजरा कर जा. तरीही नाहीच. शिवबा, कोणी घातलं हे स्वामी द्रोही चाळ्या तुझ्या डोक्यात? कोणी शिकवली ही भयंकर बंडखोरी तुला? कोणी? सुलतानांच्या खणाखाली फुटलेल्या मूर्तींनी शिकवली? उद्ध्वस्त झालेल्या देवळातून आवाज उमटला बंडकर म्हणून? सुलतानांच्या हातून कत्तल झालेल्या आणि हदात सडून सडून मेलेल्या मराठ्यांच्या तळतळणाऱ्या आत्म्यांनी तुला जाग केलं? आई विना उपाशी मरणाऱ्या वासरांच्या हंबरड्यांनी तू इतका बेचैन झालास? तुडवून मुरगाळून निघालेल्या महाराष्ट्राच्या भूमीनं तुला हा भयंकर मंत्र दिला काय? तुझ्या या अर्धांड सह्याद्रीने फूस दिली? सूड शिकवते तुझी आई? होय, नक्कीच त्यांनीच तुझ्या डोक्यात हे बंड पेटवलं. ते पहा, भग्न मंदिरातून, सह्याद्रीच्या दऱ्यातून, स्मशानातून, खाटीखान्यात मारल्या गेलेल्या गायींच्या हाडातून, महाराष्ट्राच्या तप्त जमिनीतून आणि तुझ्या आईच्या उष्ण श्वासोच्छवासातून उठणारे ते भयंकर तळतळाटाचे आक्रोश इतिहासाला स्पष्ट ऐकू येत आहेत. शिवबा, शपथ आहे आत्म्यांची तुला, आमच्या आत्म्यांची तुला. जाऊ नकोस तू त्या सुलतानांच्या दरबारात. तुझ्या आई वडिलांशिवाय, संत सज्जनांशिवाय, शंभू भवानी शिवाय कुणापुढेही मान तुकवलीस तर शपथ आहे तुला. तुझा स्वामी कोण? शिखर शिंगणापूरचा राजा तो शंभू महादेव तुझा स्वामी. ती सिंहारूढ जगन्माता तुळजा भवानी तुझे स्वामी. तुझ्याच भूमीची तुलाच विधभर भीक घालणारे हे सुलतान कोण? वैरी रे वैरी तुझे. त्यांना मुजरा करशील तर तुझ्यासारखा स्वामीद्रोही तूच. कारण तू स्वतंत्र राजा व्हावेस म्हणूनच पार्वती परमेश्वराने तुला जन्म दिलाय. शिवबा, तू स्वतंत्र राजा हो नव्हे, तू नुसता आरंभ कर. अरे हा ज्वालामुखीतून जन्माला आलेला अजस्त्र सह्याद्री तुला पहिला मुजरा घालून तुझ्या पाठीशी उभा राहील. आपल्या पोटात हिमालयालाही एका चिमटीने सहज पचवू शकेल असा प्रलयकाली सामर्थ्याचा हा पश्चिम समुद्र गर्जत गर्जत हजारो तुफान लाटांनी तुला मुजरे करील. तुझ्या बंडाचा जय जयकार करील. शिवबा, तुझ्या वडिलांना बादशहाची नोकरी करावी लागते आहे म्हणून वडिलांविषयी विकल्प धरू नकोस. निरुपाय झालाय त्यांचा. स्वतंत्र सिंहासन स्थापण्यासाठी त्यांनी फार फार धडपड केली. 6 वर्षे तर जीवाचं रान केलं, पण नाही त्यांना यश आलं. त्यांचं मन तू ओळख. आई वडिलांचे मन ओळखत नाही तो पुत्र कसला? आई वडील देवाच्या ठिकाणी असतात. शहाजी राजांना पुरते ओळख. तू बादशाहीचा मुजरेबाज मुजऱ्या झालेल्या तुझ्या वडिलांना आवडणार नाहीस. तू सुलतानांपुढे लवलास तर तुझे वडील एकांतात कपाळाला हातच लावतील. ओळख त्यांना.
त्यांची ही इच्छा अशीच आहे, तू मराठ्यांचा स्वतंत्र राजा व्हावेस, महाराजाधिराज, सिंहासनाधीश्वर, नृपती, भूपती, छत्रपती. तुला त्यांचे संत सत्पुरुषांचे, गोरगरिबांचे, तीर्थोदकांचे, चंद्र सूर्याचे आशीर्वाद आहेत. चल शिवबा, चल लवकर, चल पुण्याला चल. सह्याद्री तुझी किती आतुरतेने वाट पाहतो आहे. मावळची दरीखोरी, गुहा, अरण्ये, भुयारे, देवळे, चोरवाटा, कडेकपारी, खिंडी, इथल्या अंधार आणि इथली मध्यरात्री तुझ्यासाठी खोळंबून बसल्या आहेत. तुझे ते ज्ञात अज्ञात छोटे छोटे लंगोटी वाडे सवंगडी दोन्ही हातांच्या मुठीमध्ये हलवटी ठेवून डोंगर दऱ्यात तुझी वाट पाहत टपून बसल्यात केव्हाचे. लवकर चल शिवबा, लवकर चल. अशा प्रकारचं हे बंड त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं होतं. आणि ह्या बंडाने पुढे कमाल केली. हे बंड, हे विचार आत्मोद्धाराचे जसे तसे राष्ट्रोद्धाराचे सुद्धा होते. संस्कृतीच्या रक्षणाचे होते. पतन झालेल्या संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी आवश्यक होते. या संस्कृतीची जी धारणा होती, पुरातन संस्कृतीची जी धारणा होती, या धारणेमधून निर्माण झालेले हे विचार होते. या विचारांची आज सुद्धा गरज आहे. स्वाभिमान शून्य होऊन आपण जगतो सारे, पण या स्वाभिमानाचे विचार ज्या संस्कृतीतून आपल्या मनामध्ये एकत्रित केले जायचे, बिंबवले जायचे, ती संस्कृती होती आश्रम संस्कृती. पुन्हा एकदा याच आश्रम संस्कृतीची आणि याच जाज्वल्य विचारांची आणि या मंथनाची आपल्याला गरज आहे. पहा स्वास्थ्याचं विश्व, पहा औषध निर्मितीचं विश्व, पहा राजकारणाचं विश्व. कुठल्या बाबतीत आपण स्वतंत्र आहोत? आपण स्वतंत्र नाही आहोत, आपण गुलामगिरीत आहोत. आपली जी संस्कृती होती ती आश्रमांच्या आधारित अशी होती. या आश्रमांचा मूलमंत्र आज मला पुढच्या 5-7 मिनिटात तुम्हाला द्यायचा आहे आणि विषय थांबवायचा आहे. यातलं जे जे उत्कट वाटेल, जे जे भव्य वाटेल ते घ्या. आपल्याकडे 4 आश्रम होते. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. ब्रह्मचारी बनून विद्याध्ययन यासाठी 25 वर्ष, उत्तम पैकी संसार करणं, मुलाबाळांचा विकास वाढ करणं, उत्तम संस्कार त्यांच्यावर करणं, अर्थार्जन करणं हा गृहस्थाश्रम असे. आणि यानंतर सगळं काही गुंडाळून वानप्रस्थ होणे हा वानप्रस्थाश्रम. आणि शून्य अवस्था पूर्ण विश्राम म्हणजे संन्यास आश्रम होता. आज युग बदललेला आहे, आज कलियुग आहे. यामध्ये थोडासा वेगळा विचार या आश्रमांचा आपण करणं आवश्यक आहे. काय ब्रह्मचर्याश्रम म्हणजे? 3 सूत्र मी तुम्हाला सांगेन. ब्रह्मचर्याश्रम याचा अर्थ आपण आज असा घ्यायला पाहिजे, आपण ब्रह्ममुहूर्त असं म्हणतो. ब्रह्ममुहूर्त याचा अर्थ सृजनाची वेळ. ब्रह्म ही सृजनाची देवता. जेव्हा जेव्हा आपण 4 वाजता 5 वाजता उठू तेव्हा तेव्हा आपलं मन, तेव्हा तेव्हा आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशी या काही ना काहीतरी निर्मितीसाठी तयार असतात. त्यामुळे त्याला ब्रह्म मुहूर्त म्हटलं जातं. मग ब्रह्मचर्याश्रम, ब्रह्मचर्य याचा अर्थ केवळ वैवाहिक सुखाचा अभाव नव्हे, तर नवीन निर्मितीसाठी स्वतःच्या शरीरातली पेशी तयार करणं, इतका अभ्यास करणं, इतकी विद्या आत्मसात करणं की पुढे जाऊन समाजाचं भलं होईल, समाजाचं कल्याण होईल. त्यामुळे संपूर्ण तयारीसाठी असलेला कालावधी म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, ज्यामध्ये शक्ती संचय न करताच जर भोगाला विषय व्यक्ती तयार झाली, जर पुढच्या आश्रमात गेली तर अशा व्यक्तीच्या पदरी केवळ नैराश्य, केवळ अशक्तपणा, केवळ दुर्बलता आणि केवळ व्याधी असतील. त्यामुळे स्वतःला परिपूर्ण बनवणं आणि नवीन नवीन निर्मितीसाठी तयार होणं या दृष्टीने आहे ब्रह्मचर्याश्रम. समर्थ रामदास म्हणतात, अभ्यासे प्रगट व्हावे नाहीतरी झाको नसावे, प्रगट होऊनी नासावे हे उचित नव्हे. त्यामुळे अभ्यास करण्याचा कालखंड म्हणजे ब्रह्मचर्याश्रम. यासाठी आत्ताच्या काळामध्ये 25 वर्षांची गरज नाही. हा ब्रह्मचर्याश्रम
हा सृजनाचा विचार किंवा नवनिर्मितीचा विचार, हा अभ्यासाचा विचार आहे, हा आयुष्यभर करण्याची गरज आहे. मग दुसरा आहे गृहस्थाश्रम. जे जे प्राप्त केलं, जे जे मिळवलं, जी जी शक्ती आपण प्राप्त केली, ती शक्ती केवळ माझ्यासाठी नाही, ही शक्ती सर्वांसाठी आहे. मग उत्तम उपभोग घेणं, त्यागाची हळूहळू तयारी करणं, संपूर्ण संसार सुखांचा आनंद घेणं. आपल्याकडे विमनस्क अवस्था येते, आपल्याकडे डिप्रेशन येतं, कारण धड संसारात राहता येत नाही आणि धड परमार्थ सुचत नाही. समर्थ रामदास म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. असा विवेक जागृत होण्यासाठी आपल्याला या संसार आश्रमाचा विचार करणं आवश्यक आहे. आणि मग येतो वानप्रस्थ, की ज्याच्यामध्ये आहे त्यागाचा प्रारंभ. ज्ञान आणि अनुभव जो घेतलेला आहे, त्या अनुभवाच्या आता बाहेर जाणं, जी पुढची पिढी तयार होते आहे, त्या पिढीला हा अनुभव देऊन टाकणं आणि तिला समृद्ध करणं. समर्थ म्हणतात, कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरवसा. जैसे पक्षी दाही दिशा उडून जाती, तैसे वैभव हे सगळं कोण जाणो कैसी वेळ. अशा प्रकारे केव्हाही मरण येऊन शरीर निघून जाईल, आसपास निघून जाईल, नातेवाईक नाहीसे होऊन जातील, मग हातात उरेल काय. त्यासाठी या वानप्रस्थाची गरज 25-25 वर्षांची नाही. आज आपण ज्या अवस्थेत राहतो आहोत, त्याच अवस्थेत आपल्याला 4ही आश्रम जगायचे आहेत. आणि अशा प्रकारची आश्रम संस्था आपल्याला आज विकसित करण्याची आवश्यकता आहे. या आश्रम संस्कृतीचे स्वप्न पाहतो आहे. तुम्ही सगळ्यांनी एकत्रित त्यामध्ये यावं असं आवाहन तुम्हाला करतो आहे, की ज्याच्यामध्ये काय असेल, की सर्व प्रकारचे संस्कार समाज मनावरती व्हावेत, सर्व प्रकारचं आरोग्य सुधारावं, शरीरामध्ये बल असावं, शरीरामध्ये उत्तम आरोग्य असावं, या दृष्टीने ह्या आश्रमामध्ये काम केलं जावं. उत्तम धनप्राप्तीचा मार्ग देता यावा, उत्तम मनस्वास्थ्य प्राप्त व्हावं, आध्यात्मिक स्वास्थ्य सुद्धा, ऊर्जा संपन्नता सुद्धा व्हावी, या दृष्टीने प्रयत्न व्हावा. समाज धारणा तर व्हावीच व्हावी, आणि त्याच्याबरोबर ही संपूर्ण पृथ्वी, हे संपूर्ण वातावरण उत्तम व्हावं, या दृष्टीने आपल्याला या आश्रम संस्कृतीमध्ये काम करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. विषय बराच मोठा आहे. मला सांगायचं असं आहे, ज्या पद्धतीने आपल्याला आज विद्या प्राप्त होती आहे, त्या विद्येचा उपभोग किंवा त्या विद्येचा आनंद उत्कटपणे घेण्याची आपल्याला नितांत गरज आहे. समर्थ रामदासांचंच वचन आहे, काही एक उत्कटे विणा, कीर्ती कदापि न होय जाणा. उगाच वडवड हिंडोन काय होते. जे जे काम मला करायचं आहे, जी विद्या मला घ्यायची आहे, जी साधना मला करायची आहे, जी उपासना मला करायची आहे, त्याच्यामध्ये मी उत्कटतेने कर्म केलं पाहिजे, झोकून दिलं पाहिजे. आणि या साधनेतून, या अभ्यासातून अशा प्रकारे स्वतःला बनवलं पाहिजे की माझी व्हॅल्यू उत्तम बने. वरवर अभ्यास, वरवर साधना, वरवर समर्पण असू शकत नाही. समर्पण हे पूर्ण असावं लागतं, अभ्यास हा पूर्ण असावा लागतो. त्या दृष्टीने काही ना काहीतरी प्रयत्न आजपासून आपल्याकडून होणं, सर्वांकडून होणं हे आवश्यक आहे. आश्रम संस्कृतीचं हे मूळ आहे. जी आश्रम संस्कृती माझ्या विचारामध्ये आहे, त्यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत मला हवी आहे. तुमच्या सगळ्यांचा सहभाग मला हवा आहे, की जो आश्रम एक ऊर्जा केंद्र असेल, विविध प्रकारच्या योगिक साधना, विविध प्रकारची ध्यान, विविध प्रकारे मंत्र तंत्र उपासना वैज्ञानिक पद्धतीने तिथे शिकवल्या जातील. ते एक संशोधन केंद्र असेल, आरोग्य केंद्र असेल, ते निवास केंद्रही असेल, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे व्याधीग्रस्त आणि त्याच्याबरोबर वेगवेगळे विषय शिकण्यासाठी विद्यार्थी येऊन राहतील, जीवन विद्या शिकतील, विचार कसा करायचा हे शिकतील. अशा प्रकारचा एक आश्रम उभारण्याची डोक्यामध्ये कल्पना आहे. याच्यासाठी भरपूर विद्या हवी, भरपूर मनुष्यबळ हवं, सेवा करणारी व्यक्ती हवी, सेवा करणाऱ्या मनुष्यांचं मोठं पाठबळ हवं आहे. तर तुम्ही सगळे विद्यार्थी, साधक जे कोणी ऐकत असाल, त्यांनी ह्या आमच्या सगळ्यांच्या एकत्रित केलेल्या स्वप्नामध्ये समाविष्ट व्हावं, असं मला एक वचन तुमच्याकडून हवं आहे. अशी अपेक्षा मी
आज या पवित्र सुंदर दिवशी करतो आहे. ज्यांना ज्यांना इच्छा आहे की काहीतरी आयुष्यातून घडावं, काहीतरी विशेष घडावं, त्यांनी एक मोजक्या 2-4 गोष्टी आजपासून जरूर जरूर सुरू कराव्या, ज्या आम्ही करत आलेलो आहोत. एका विशेष ऊर्जेची, एका विशेष तेजाची अनुभूती आणि समाजासाठी काहीतरी करावं अशी तळमळ सतत मनाला लागून लागलेली. तुमच्यातही ती यावी, कारण या हृदयीचे ते हृदयी घातले असा एक स्वच्छ प्रामाणिक विचार आहे. काय करायला हवं बघा. शेवटचा भाग, योग साधना हा आपला प्राण आहे. त्यामुळे ही योग साधना अगदी यमनियमांपासून ते समाधीपर्यंत आपल्या जीवनामध्ये उतरायला हवी. प्रत्येक वेळी वागताना, बोलताना, कर्म करताना आपल्यामधून योग डोकवावा. योग हा आपल्या जीवनशैलीचाच एक भाग होणं हे आपल्यासाठी नितांत आवश्यक आहे, परम आवश्यक आहे. असा विचार आज जेव्हा करू तेव्हा कालांतराने हा योग इतरांना देण्यासाठी, आपल्यामधलं इतरांना देण्यासाठी आपण सबळ होऊ, सक्षम होऊ. योगाबरोबरच मंत्र साधना हा महत्वाचा विषय. मंत्रांविषयी पुष्कळ अभ्यास मी करून ठेवलेला आहे. मध्ये कोर्सही आपण त्याचा घेतलेला होता. कुठला ना कुठला तरी मंत्र जप आपण सगळ्यांनी रोज जरूर करायला हवा. अंधश्रद्धेचा भाग बाजूला सोडून द्या. एक तर करा किंवा करू नका, दोनच पर्याय. पण जर करायचं असेल तर उत्कटतेने करावं, पूर्ण समर्पित होऊन करावं, पूर्ण विश्वास, श्रद्धा जे असेल ते सगळं ठेवून करावं. आपल्या इष्टदेवतेचा जप असेल किंवा गायत्री मंत्र असेल, महामृत्युंजय मंत्र असेल, कुठला ना कुठला तरी मंत्र रोज सातत्याने आपल्याकडून एका जागी बसून आणि जाता येता सुद्धा आपल्याकडून उच्चाराला जायला हवा. समर्थ रामदासांचं पुन्हा वचन येतं की नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे किरीवर रामनामे नासती. अशा प्रकारचं जर मंत्र पठण चालू असेल ना, ते शरीर साधं सुद्धा राहत नाही. ते शरीर महातेजस्वी, महाबलवान, महापुण्यवान अशा प्रकारचं होतं की ज्या शरीराकडून या समाजासाठी, या विश्वासाठी काही ना काहीतरी केलं जातच. त्यामुळे मंत्र साधना जरूर आपल्या जीवनशैलीचा एक भाग असायला हवा. त्यानंतर महत्वाची आहे अग्नी साधना. आसपास ज्या शक्ती आहेत त्या शक्ती आपल्याला देत असतात. देणाऱ्या शक्ती मजबूत करण्यासाठी अग्नीसारखं माध्यम नाही, कारण अग्नीकडे आहे ट्रान्सफॉर्मेशन पॉवर. आपण ज्या ज्या देवतेला आहुत्या देऊ ती ती देवता पुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देत असते. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील. ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ तेथ, तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल. वांछितही पुरेल महासिद्धींचे, यासाठी अग्नी साधना हवी. यज्ञ याग हवेत, अनावश्यक भाग काढून टाका, पण अग्नीची उपासना हवीच हवी. प्रत्येक मनुष्याने ही अग्नी उपासना करावीच करावी. आज मुद्दाम असा सल्ला, मुद्दाम अशी शिकवण मी तुम्हा सगळ्यांना दिली. अग्नीमध्ये जे तेज आहे तेच तेज आपल्याला प्राप्त होत असते. त्यानंतर अनेक अशा योगिक क्रिया की आपलं शरीर एका विशिष्ट प्रकारे तयार झालं की ह्या योगिक क्रिया तुम्ही शिकू शकता. इथे येऊ शकता, निरामयमध्ये येऊ शकता. माझ्याकडे अशा पुष्कळ योगिक क्रिया आहेत की ज्या सगळ्यांना ज्ञात नाहीत. नवनवीन क्रिया ग्रंथांमध्ये वर्णिलेल्या, नवनवीन सुचलेल्या अशा अनेक क्रिया तुम्हाला शिकवता येतील की ज्यातून उत्थान होईल, आपल्या ऊर्जेचं उत्थान होईल. मूलाधारामध्ये पडून राहिलेली शक्ती, स्वाधिष्ठानात वापरली जाणारी शक्ती, केवळ अन्न पाणी करत असणारी शक्ती, हिचं उत्थान, हृदयापर्यंत येणं, या हृदयाचा विकास होणं, सगळ्यांचा विचार करती ही बुद्धी होणं हे आवश्यक आहे. त्यामुळे आहार, निद्रा, भय, मैथुनंच इथे जर ऊर्जा अडकलेली असेल तर आयुष्यातून कुठलंही मोठं काम हातून पार पडणं शक्य नाही. केवळ पैशांचा विचार, केवळ माझ्या संसाराचा विचार, केवळ माझा विचार जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अवक्रांत दशा आहे. उत्क्रांत व्हायचं असेल तर अग्नी उपासना हवी, योगिक क्रिया हव्यात, मंत्रशास्त्र हवं. तेव्हाच ऊर्जेचं उत्थापन आज्ञाचक्रात होईल, सहस्त्रार चक्रात होईल आणि आपल्या हातून काहीतरी विशेष कार्य पार पडेल. अशा अनेक योगिक क्रिया मला
तुमची योग्यता बघून तुम्हाला शिकवता येईल, त्या क्रियांची दीक्षा तुम्हाला देता येईल. त्यानंतर आपण नित्य करायला हवं ते चरित्र वाचन. थोर पुरुषांचं चरित्र वाचन करून आतून सेल्फ मोटिवेटेड असणं हे आपल्याला नितांत गरजेचं आहे. तास 2 तासांचं वाचन हे व्हायलाच हवं. प्रभू श्रीरामांपासून, श्रीकृष्णांपासून, शिवछत्रपती समर्थ रामदास, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, स्वातंत्र्यवीर सावरकर, विवेकानंद अशा अनेक लोकांची चरित्र वाचायलाच हवी. त्याशिवाय आपल्या पेशींमध्ये हालचाल निर्माण होत नाही, त्याशिवाय आपण कार्याला प्रवृत्तच होत नाही. नाहीतर रोजचं कार्य, आहार, निद्रा, पय, मैथुनंज, आयुष्याला जन्माला आलो किडा मुंगी सारखं वळवळत मृत्यू पावलो. असं करायचं नसेल, पुढच्या विशेष कार्यात जर स्वतःचा सहभाग द्यायचा असेल तर वाचन जरूर करावं. सकाळी 6 ही आपल्यासाठी जागरणाची सगळ्यात उशिराची वेळ आहे. ब्रह्ममुहूर्ताला उठणं आणि विशेष काही साधना करणं, तप करणं हे तेजवर्धनाच्या दृष्टीने नितांत गरजेचं आहे. रात्री 11 ही आपल्यासाठी झोपण्याची उशिराची वेळ आहे. त्या आधीच आपण निद्राधीन झालं पाहिजे. याचमुळे ऊर्जा संचरेल, याचमुळे तप होईल, यामुळे तेज अवतरेल आणि पुढे जर काही विशेष कामासाठी मी तुम्हाला आवाहन केलं तर माझ्याकडे तुम्ही येऊ शकाल. शुद्ध सात्विक आहार तर हवाच हवा. अभक्ष्य भक्षणाचा त्याग करायलाच हवा. मांसाहाराचा त्याग करायलाच हवा. नित्य शुद्धी कर्म, शरीर शुद्धीची कर्म, मनशुद्धीची कर्म आपण सातत्याने करायला हवी. आपल्या सण उत्सवांचं महत्व याचसाठी आहे की मनाचं डिटॉक्स, बुद्धीचं डिटॉक्स, शरीराचं तर डिटॉक्स आहेच आहे, त्या दृष्टीने श्रद्धा बुद्धी युक्त होऊन सगळ्या सणांचं योग्य ते पालन करणं आणि त्यानुसार आनंद उपभोग घेणं हे सुद्धा आपल्या हृदय मेंदूच्या विकासासाठी आपल्याला आवश्यक आहे. आणि सगळ्यात जास्त आवश्यक शेवटची बाब म्हणजे शरीर इतरांसाठी झिजवणे. देह लावावा सत्कारणी, ऐसा साक्षेप उठे अंतःकरणी, सत्व गुणाची करणी ऐसी असे. हे शरीर माझं नाही. कशासाठी आहे हे शरीर? दुसऱ्यासाठी आहे. सुंदर कशासाठी बनवायचं, त्याला बलयुक्त कशासाठी बनवायचं? सुंदर मी परी नच शोभेस्तव, जनहित हेतुक मम बल वैभव, समष्टीसाठी सकलही सौष्ठव, हे नित हृदय धरावे, विकसित भावे, अर्पित होवरी जावे. हा भाव जे जे मनात धारण करतील, जे जे सेवा करायला समोर येतील, ज्यांना अर्थ कारणाच्या पुढे जाऊन हा देह मी झटवणार, या शरीरातून मी सेवा करून घाम बाहेर काढणार, या शरीराचा कण कण माझा इतरांसाठी, व्याधीग्रस्तांसाठी, दुर्बलांसाठी, अनाथांसाठी, गांजलेल्यांसाठी मी देणारच देणार, अशा प्रकारचा भाव ज्यांच्या मनात आहे ना, त्यांच्याच हातून उत्तम कर्म पार पडतात. मी एवढं दिलेलं आहे, मला काय मिळेल, हा भाव कधीही तेजस्वी जीवन देऊ शकत नाही. जे जे आपल्याला प्राप्त होतंय, जे धन आपल्याला प्राप्त होतंय, त्याच्या व्यतिरिक्त जाऊन, त्याच्या पुढे जाऊन मी काय सेवा करू, मी स्वयंसेवक म्हणून काय काम करू, तुम्हाला काही काम असेल तर जरूर मला सांगा, मी तुमच्यासाठी सदैव हजर आहे. तुम्ही एक पुण्य कार्य करता आहात, देव कार्य करता आहात, माझा समावेश त्यात नक्कीच करून घ्या, असं म्हणणाऱ्या लोकांची आज सगळीकडे गरज आहे. जी आश्रम संस्कृती मी तुमच्या समोर मांडतो आहे, कालांतराने मला विश्वास आहे त्या संस्कृतीला पुनरुज्जीवित करण्याचं कार्य मला माहिती आहे या हातून पार पडणार. तुम्ही सगळे बरोबर येणार आहात, बरेच लोक माझ्या बरोबर आहेत सुद्धा. हा विचार डोक्यामध्ये आहे, हा विचार हृदयामध्ये आहे. तुम्हा सगळ्यांना आवाहन की साधना करा, तप करा, बल कमवा, तेजस्वी बना. त्यासाठी एक विशिष्ट जीवनचर्याच हवी आणि ही जीवनचर्या आश्रम संस्कृतीच्या बाहेर जाऊन असत नाही, गुरुकुल पद्धतीच्या पुढे जाऊन असत नाही. ती गुरु शिष्य परंपरेनेच पुढे चालते. त्यामुळे सगळे कनेक्टेड असा, सगळे जोडलेले असा. पुढे जाऊन एक मोठं कार्य आपल्याला करायचं आहे, त्याचं सूतोवाचक आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी आज तुमच्या सगळ्यांसमोर करून ठेवतो. जे जे पटलं, जे जे आवडलं ते घ्या, नसेल आवडलं विषय सोडून घ्या. पण अस्वस्थ झालेला शिवबा
गुलामगिरीच्या जोखणातून मुक्त होऊ पाहणारा शिवबा सतत तुमच्या हृदयामध्ये, सतत तुमच्या मस्तकामध्ये राहो, कारण मी तो धारण केलेला आहे. हा विचार जरूर मनामध्ये करा. भरपूर शुभेच्छा, भरपूर ऊर्जा सर्व ऐकणाऱ्या लोकांसाठी, सगळ्या समाजासाठी, सगळ्या व्याधीग्रस्तांसाठी, साथीमध्ये जे जे पिडलेले आहेत, ज्यांना ज्यांना साथीने जे ग्रस्त आहेत, त्या सर्वांसाठी भरपूर ऊर्जा, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, सगळ्या साधकांसाठी भरपूर ऊर्जा. मनापासून धन्यवाद. सगळ्यांना विनंती आहे की एक अजून पुढचे 10 मिनिटं तरी थांबावे. चैतन्यमय झालेलो आपण सगळेजण. आज आमची इच्छा बऱ्याच वर्षापासूनची असलेली पूर्ण करून घेतोय. आमचे गुरु फक्त आम्हाला विद्या देणारे तर नाहीच, पण प्रसंगी आमचे आईवडील होणारे, प्रसंगी आमचे भाऊ बहीण होणारे, प्रसंगी आमचे मित्रमैत्रीण होणारे, असे आमचे गुरु. आज आमची इच्छा ते डावलू शकणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे. म्हणून आम्ही आज त्यांचं पाद्यपूजन करायचं ठरवलंय. जास्त झालं नाही. आम्हाला कधीच, म्हणजे मी तर 12 वर्ष झाले निरामयमध्ये आहे, पण कधीच अशी संधी मिळाली नाही. पण आज सगळ्यांच्या समक्ष ते नाही म्हणू शकणार नाही, म्हणून आम्ही याचा फायदा घेतलेला आहे आणि आपल्यासमोर आमचा मानस आम्ही व्यक्त करतो. हे खूप झालं, याची आवश्यकता नाही करत. सर, आजच्या दिवशी आमची विनंती स्वीकारा. आचार्य, म्हणजे ते थोडंसं पुढेच घ्या. जे जे करताय तुम्ही ते सगळं आमच्या गुरूंना समर्पित. बा खूप झाले. पहिलं पाय अधिक पाय मिसर हो. या तो दिसतो ना बरोबर. म्हणजे ते औक्षणाचं तिथलं औक्षणाचं बंद करू. तुम्ही खा.
तुम्हाला देतो त्याचा. हे बरं. जरा हाऊस पूर्ण. खूप भलं, खूप मंगल, खूप कल्याण हो सगळ्यांच. भरपूर ऊर्जा, खूप मनापासून. थँक्यू. सगळे थांबलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.